94.3 टोमॅटो FM वर तुम्ही ऐकताय संडे स्पेशल. हर्षद माझ्या बरोबर आहे, गप्पा मारते मी त्याच्याशी. हर्षद, मला सांग की मगाशी बोलता बोलता तू म्हणालास की हॉलिवूडला अशा पद्धतीची कामं खूप चालतात, तर मग काय संधी मिळाली तर हॉलिवूडला झूम जाणार का? आवडेल. हर्षद, मला एक सांग की आता एवढा वेळ आपण एकमेकांच्याशी गप्पा मारतोय, लोक आता तुला चांगल्या पद्धतीने ओळखायला लागलेले आहेत की हर्षद गोडबोले कोण म्हणून. तर पूर्वीचा हर्षद आणि आत्ताचा हर्षद यामध्ये लोकांचा तुझ्याकडे बघायचा दृष्टिकोन काय आहे? लोकांच्या नजरेत काही फरक झालाय? मुख्य फरक म्हणजे सांगलीत जेव्हा आता इव्हन सिटी हायस्कूल मधले सुद्धा माझे शिक्षक वगैरे जेव्हा भेटतात तेव्हा पूर्वी मी तसा घाबरून असायचो त्यांना. म्हणजे शाळा संपली, कॉलेजमध्ये मी जात लागलो तरी मी शाळेतल्या शिक्षकांना तसा घाबरून असतो. आता फक्त घाबरत नाही, इतका फरक पडला. म्हणजे हा तुझा विनय झाला रे. तुझ्याशी अशाच गप्पा मारणार आहे. ऐकत राहा 94.3 टोमॅटो FM, एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही ऐकताय संडे स्पेशल. हर्षद, मला सांग की तुझ्या आवडी निवडी नेमक्या काय आहेत? मला नाटकं बघायला आवडतात, मराठी नाटकं किंवा ज्या एकांकिका स्पर्धा असतात वगैरे तशी. त्याच्यानंतर गाणी ऐकायला आवडतात, आणखी वाचायला जास्त आवडतं. अच्छा, म्हणजे वाचनामुळे जास्त प्रगल्भता येते, काही नवीन कल्पना सुचतात असं वाटतं ना? हो, येतात, नक्कीच येतात. कारण आपल्या इथेही आहेत बऱ्याचशा गोष्टी टिपिकल इंडियन किंवा टिपिकल मराठी, पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या प्रेझेंट करता येतील आणि ज्या आतापर्यंत कधी झालेल्या नाहीये. तर बघू, असं काही जमलं तर करेन प्रयत्न. अच्छा, तर मंडळी, हर्षदचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत हे लवकरच मी त्याला विचारणार आहे, पण या काही गाण्यांच्या नंतर स्टे ट्यून टू 94.3 टोमॅटो FM, एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर महेश्वरी सोबत तुम्ही एन्जॉय करताय संडे स्पेशल. हर्षद, मला सांग की तुझे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? मला शॉर्ट फिल्म साठी काम करायला आवडेल, स्वतःचीच, म्हणजे स्वतः डिझाईन केलेली, म्हणजे स्वतः स्क्रिप्ट पासून स्वतः अॅनिमेशन पर्यंत सगळं. म्हणजे कदाचित त्यात साऊंड डिझायनिंग करायला जरी मिळालं मला तर पूर्णपणे शॉर्ट फिल्म एक तयार करायला आवडेल नक्की. साधारण मग विषय काय असेल? नाही, असं काही सांगता येणार नाही आता. प्लॅन आता अजून तरी काही नाही. अच्छा, हमसे छुपाया जा रहा है. हरकत नाही, ऐकत रहा 94.3 टोमॅटो FM, एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही एन्जॉय करताय संडे स्पेशल. हर्षद, मला एक सांग की ज्या वेळेला तारे जमी पर तुम्ही पहिल्यांदा थिएटरमध्ये जाऊन बघितलात तर त्यावेळची तुमची फिलिंग्स काय होती? पहिल्यांदा मी अगदी सुरू व्हायच्या अगोदर थोडंसं टेन्शन होतं की कसं दिसेल, काय दिसेल. कारण आम्ही पूर्ण आमची टीम बसलो होतो या रांगेमध्ये पुढच्या एका, आणि तो तारे जमीन परचा स्पेशल शो होत आहे आणि त्याला खूप आमिर खान वगैरे पण उपस्थित होते. आणि सगळे ते म्हणजे आमिर खान आणि त्यांची टीम, म्हणजे तारेची जी मेन ती कोर टीम जी होती ती पण मागे असते. आणि सगळ्यात पहिलं म्हणजे ते बघून मला समाधान झालं सगळं झाल्यानंतर. आणि अचानक मागच्या सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली अॅनिमेशन पाहून. त्यामुळे खूप खूप आनंद झाला. हर्षद, तुला सांगू, इथं सुद्धा जेव्हा आम्ही हा पिक्चर बघायला गेलो होतो ना, तर थिएटर मधली लहान मुलं ते अॅनिमेशन एवढं एन्जॉय करत होती की खूप बरं वाटलं. आणि मुख्य म्हणजे असं वाटलं की अशा पद्धतीची जर का अखंड मूव्ही असेल ना, तर मुलं ती खूप एन्जॉय करतील. तर तुझ्या सुद्धा एखाद्या भावी प्रोजेक्टमध्ये अशा पद्धतीची फिल्म काढायचं तू डोक्यामध्ये नक्की ठेव. हो, नक्की. बरोबर ना मंडळी? ऐकत राहा संडे स्पेशल महेश्वरी सोबत, एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही ऐकताय संडे स्पेशल. हर्षद, मला सांग की तू लोकांच्याशी एवढ्या छान गप्पा मारल्यास, तर मला असं वाटतं की तुझ्या आवडीचं मी एखादं गाणं लावावं. सांग, कुठलं गाणं लावू? या फिल्म मध्ये सुद्धा चालतील मला. मा जे आहे या फिल्म मध्ये ते आवडते जास्त मला. बरं, मग आता सांग की तुला खाण्यापिण्याच्या काय काय आवडी आहेत? खायला मोदक आवडतात. अरे, 2 दिवसावर गणपती आलाय. हो, तेच वाट बघतोय मी त्याची. फळांमध्ये आंबा आवडतो, गोड सगळंच आवडतं खरं तर. टिपिकल गोडबोल हेच तू. बर, मला एक सांग की आर यू बॅचलर? हो. ओके, म्हणजे आता इथल्या सगळ्या जणी लवकरच तुझ्यापर्यंत पत्र पाठवतील. हर्षद, इतका वेळ आपण गप्पा मारतोय, तुझ्या एकूण करिअर बद्दलचा सगळा आढावा आपण घेतला, आणि मला असं वाटतंय की जी मुलं आत्ता सुद्धा चित्रकलेमध्ये जास्त प्रगती दाखवत आहेत, इतर कुठल्याही कलेमध्ये जर का प्रगती दाखवत असतील, तर त्यांचे पालक आता त्यांच्या मुलांना ओरडणार नाहीत. तुलाही असंच वाटतंय ना? हो, न रागवत असे. कारण मला खूप रागवायचे, अगदी हे नाही पण रागवायचे.
अजूनही रागवतात आणि काही झालं की. हर्षद, तुझ्याशी गप्पा मारून खूप बरं वाटलं. एक वेगळा एक्सपिरियन्स तुझ्या बोलण्यातनं जाणवला आणि मला अशी खात्री आहे की लोक आजची मुलाखत ऐकून खूप एन्जॉय तर करतीलच, पण त्यातनं बोध सुद्धा चांगला घेतील. थँक्स इतक्या छान गप्पा मारल्याबद्दल. हो नाही, थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. तर हा होता हर्षद गोडबोले. आजची मुलाखत, आजचा संडे स्पेशल तुम्हाला कसा वाटला हे कळवायला अजिबात विसरू नका. पोस्ट बॉक्स नंबर 261 कोल्हापूर या पत्त्यावर पत्र पाठवा किंवा ईमेल पाठवू शकता maheshwari@tomato.fm या ईमेल ॲड्रेसवर. यानंतर गुरु येतोय संडे धमाल घेऊन. होऊन जा एकदम फ्रेश.